अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये ट्विस्ट कायम आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख निवडणूक प्रक्रियेमधून गायब झालेत। या संदर्भात आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर चर्चा होणार आहे। या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवला जाणार आहे। बैठकीमध्ये खासदार बळवंत वानखेडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासहित स्थानिक नेते उपस्थित राहतील। दरम्यान बैठकीमध्ये वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर अमरावतीमध्ये आता काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमरावतीमध्ये काँग्रेसचं काय ठरणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आज काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतर वरिष्ठांना या संदर्भातला अहवाल पाठवला जाईल। तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे निवडणूक प्रक्रियेतून गायब झालेले आहेत आणि या संदर्भात आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडेल। बैठकीमध्ये वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर चर्चा होईल आणि या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवला जाणार आहे। तर हर्षजित देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी संवाद साधलाय, पाहूया। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख आपल्यासोबत आहे। ते उपचार घेत आहे नागपुरात खासगी रुग्णालयामध्ये। हर्षजितजी, यशोमती ठाकूर म्हणतात आहे की अमरावतीची निवडणूक मॅनेज झाली आहे, 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याचं ते बोलल्या जात्याचं त्यांनी आरोप केलाय। काय प्रतिक्रिया आपली? एकदम चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं। म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हा आरोपच एकदम चुकीचा आहे। आणि अशा प्रकारचे तर त्या जर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या काँग्रेसच्याच उमेदवारावर त्यांच्याच अमरावती विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेसने त्याच लोकांनी मिळून पुरस्कृत केलेला उमेदवार आहे आणि त्याच्याचबद्दल 2 दिवस मी त्यांना का नाही दिसलो, तर मी माझ्या तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना हे त्यांना माहीत असताना माझ्याशी चर्चा न करताना मला एक साधा फोन कॉल त्यांनी केला नाही किंवा मला भेटायला आला नाही आणि परस्पर अशा प्रकारचे चुकीचे बिनबुडाचे वक्तव्य ते करत आहे। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। या गोष्टीची आता मला चीड येत आहे की 3 टर्मचे राहिलेले आमदार, माजी मंत्री, एक सिनियर, याच्यात त्यांना हे समजत नाही आहे की अशा बोलण्याने, अशा वक्तव्यांनी पक्षाची प्रतिमा त्या मलिन करत आहे, माझी प्रतिमा मलिन करत आहे। तर याच्यात तर उलट पक्षी मला हा संशय येतो आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून मला माघार घेण्यास तर त्या प्रवृत्त करत नाही आहे, जेणेकरून समोरच्या पक्षाला याचा फायदा व्हावा। अशाच प्रकारचं त्यांच्या वक्तव्यातून मला संशय व्यक्त होत आहे की ॲक्च्युअल खरोखर मॅनेज कोण झालं नाही। सगळ्यात महत्त्वाचं, आपण इथे उपचाराबद्दल त्यांनी संपर्क साधला आपल्याशी, असे आरोप होत असताना सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्याही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही आहे। मला आणि तब्येतीचं कारण समजलं फक्त माजी आमदार वीरेंद्र जगताप जे चांदोली धामणगाव मतदारसंघाचे आहेत ते मला भेटून गेले। त्यांनी बबलू भाऊ उर्फ अनिरुद्ध देशमुख जे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे अमरावतीचे, त्यांच्याशी फोनवर चर्चा करून दिली आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी माहीत असतानाही ताईंना या गोष्टी कळल्यावर त्यांनी मला साधा फोन कॉल केला नाही की तुझी तब्येत कशी आहे, आणि मला भेटणे तर दूरची गोष्ट राहिली आणि परस्पर पत्रकारांसमोर अशा प्रकारचे आरोप करणं चालू केलं। हे फार चुकीची गोष्ट आहे। आज काही बैठक पण होणार आहे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आणि पुढे बैठकीनं पुढे निर्णय होणार आहे। आता आपली पुढची भूमिका काय, की ज्या पद्धतीने आपल्यावर आरोप होत आहे त्यानंतर आपली भूमिका काय होती? माझी भूमिका काय, मी तर माझ्या याच्यावर ठाम आहे। मी माघार घेतली नाही। शेर अभी भी जिंदा आहे, शेर अभी भी जिंदा आहे। मी माघार घेतलेली नाही आहे। हे लोक जर मला अशा प्रकारचे वक्तव्य करून माघार घेण्यास जर प्रवृत्त करत असेल तर मी यांना संदेश देऊ इच्छितो की ताई, मी अजूनही इथे आहे, माझी माघार नाही आहे। डिजिटल माध्यमाच्या थ्रू मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत मी पोहोचत आहे। तब्येतीच्या कारणाने मी जाऊ जरी शकत नसलो तरी माझे फोन कॉल्स, सगळ्यांचे संपर्क जे माझ्या परीने माझ्या तब्येतीतून सांभाळून मी करत आहे। माझे कार्यकर्ते करत आहे, माझे कार्यकर्त्यांचे कामं चालू आहे आणि सगळे प्रकार चालू आहे। माझी माघार झालेली नाही आहे, मी माघार घेतलेली नाही आहे। त्यांना त्यांच्या पक्ष पातळीवर स्थानिक नेत्यांना काय निर्णय घ्यायचा असेल तो ते घेऊ शकतात।
पण मी माझी माघार घेतली नाही. म्हणजे आज एक महत्वाची बैठक पण होता, त्याच्यात काही वंचितच्या उमेदवाराला समर्थन अशा बाबतची चर्चा सुरू आहे. काय प्रतिक्रिया आणि तुम्ही जसं म्हणताय की शेर अभि जिंदा आहे, मी निवडणुकीच्या रिंगणात आहे अजून काय? बिलकुल मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे. कारण जर काँग्रेसचा पुरस्कृत उमेदवार त्यांच्याजवळ असल्यावर त्याच लोकांनी मला सिलेक्ट केलं, AB फॉर्म दिला